हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ज्ञानदीप IAS. माय नेम इज मोहित सावंत. आपण एक सिरीज बघतोय जे विद्यार्थी UPSC 2026 आणि 2027 हा अटेम्प्ट देऊ इच्छित आहात, पण त्या विद्यार्थ्यांना हाऊ टू स्टार्ट माय प्रिपरेशन याच्याबद्दल डाऊट्स आहेत. आणि स्टार्टलाच मी मागच्या सेशनला म्हणलं होतं आणि त्याच्यासाठीच हाऊ टू स्टार्ट द UPSC प्रिपरेशन हा एक विषय घेऊन मी तुमच्यासमोर एक व्हिडिओ बनवला होता. त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलाय आपल्या ज्ञानदीप IAS ह्या यूट्यूब चॅनलवर. त्याच सिरीज मधला हा पुढचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओचं टायटल आपण घेऊन आलोय की टॉप 10 मिस्टेक्स. येस, वेन यू आर स्टार्टिंग अ फ्रेश फॉर युअर UPSC प्रिपरेशन डेफिनेटली यू मेक सम मिस्टेक्स. आणि आजच्या व्हिडिओमध्ये त्याच मिस्टेक्सवर आपण डिस्कशन करणार आहोत. कारण मी गेल्या वेळेस पण एक तुम्हाला फ्रेज सांगितली होती, अ गुड स्टार्ट इज हाफ डन. So your start must be good, your start must be precise, your start must be encouraging. कारण उत्साह तर खूप आहे सर सुरुवातीला, पण जर तो उत्साह स्ट्रीमलाईन नाही झाला तर मग अर्थातच प्रॉब्लेम येणार आणि अर्थातच आपल्याला स्टार्टलाच आपण कुठेतरी फंबल करायला सुरुवात करतो. आणि जर स्टार्टलाच आम्ही फंबल केलं तर मग प्रिपरेशन हे कुठेतरी स्टॉप होतंय, हार्ड होतंय आणि मग कुठेतरी गिवअप करण्याचा विचार येतोय. तो हे सगळं होऊ नये, ह्या विशियस ट्रॅपमध्ये आपण ॲट द स्टार्ट अडकू नये, याच्यासाठी ज्ञानदीप अकॅडमीने तुमच्यासाठी ही एक सिरीज प्लॅन केलेली आहे, युअर स्टार्टअप गाईड फॉर UPSC इफ यू आर प्लॅनिंग फॉर 2026 और 2027 प्रिलिम्स और इन अ वे ओव्हरऑल UPSC प्रिपरेशन. तो आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात टॉप 10 मिस्टेक्स एव्हरी UPSC एस्पायरंट्स मेक when they are starting up with their preparation or if you are a beginner. And obviously नुसतं मिस्टेक्स नाही सांगणार, तो त्या मिस्टेक्स सांगताना हाऊ टू अवॉइड दोज मिस्टेक्स त्याच्याबद्दल पण आज आपण डिस्कशन करायचं आहे. आता बऱ्याच वेळा असं असतं की सर काही गोष्टी आम्हाला माहिती आहेत बिकॉज वी हॅव सीन लॉट्स ऑफ यूट्यूब व्हिडिओज, बट द थिंग इज वी आर नॉट इम्प्लिमेंटिंग इट. बिकॉज काय होतंय की माहिती तर आहे, नॉलेज ती तर आमच्यापर्यंत पोहोचलंय, बट ते इम्प्लिमेंटेशन फ्लॉज आहेत ते कसे हँडल करायचे त्याच्याबद्दल आज ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बोलायचं आहे. बरोबर, म्हणून मी तुम्हाला मिस्टेक्स तर सांगणार आहेत, पण त्या मिस्टेक्स अवॉइड करण्यासाठी किंवा जर तुम्ही त्या मिस्टेक्स करत असाल ॲट द स्टार्ट ऑफ युअर प्रिपरेशन तर त्या मिस्टेक्स कमी करण्यासाठी तुम्हाला काय काय करता येईल ते पण इथे नक्कीच सांगणार. ओके, तर लेट्स डीप डाईव्ह इन टू द मिस्टेक्स डायरेक्टली विदाउट वेस्टिंग अ मच टाइम. पहिली मिस्टेक आहे तुमची की सगळ्यात पहिल्यांदा मिस्टेक होते आपली की लॅक ऑफ क्लिअरिटी ऑर क्लिअर स्ट्रॅटेजी वी कॅन से. येस, ॲट द स्टार्ट ओनली याच्याबद्दलच मी मागच्या व्हिडिओमध्ये थोडं बोललेलो होतो, पण आमच्याकडे स्ट्रॅटेजी नाही आहे. स्ट्रॅटेजी याचा अर्थ काय असतो की सर वेन वी आर एंटरिंग इन टू द UPSC एरिया और UPSC झोन फ्रॉम द जून मंथ, म्हणजे आता अकॅडमिक्स इयर आपलं UPSCचं समजा जून पासून सुरू होत आहे. जून 2025 ला तुम्ही प्रिपरेशन करायला सुरुवात केली आहे आणि मग तुमचा प्लॅन असला पाहिजे की डिसेंबर पर्यंत तुम्ही मेन्स टार्गेट केलं पाहिजे, त्याच्यानंतर जानेवारी टू मे हे तुमचं प्रिलिम्स असलं पाहिजे. हा एक व्हेग प्लॅन सांगितला जातो. बरोबर, त्याला तिथे अजून फर्निश्ड करायला पाहिजे. तो तुमच्याकडे बेसिकली आज आपण तो प्लॅनवर डिस्कशन नाही करणार आहे, पण त्यातल्या त्यात तुमच्याकडे काही प्लॅन आहे का, तुमच्याकडे काही स्ट्रॅटेजी आहे का, तुमच्याकडे काही बुक लिस्ट आहे का, तुमच्याकडे काही स्ट्रक्चर्ड वेने गाईड करणारे कोणी मेंटर्स आहेत का, ही सगळी स्ट्रॅटेजी ॲट द स्टार्ट तुमची फिक्स असली पाहिजे. मी असं अजिबात म्हणत नाहीये की डे 1 ला तुम्हाला, म्हणजे इफ यू आर स्टार्टिंग ऑन 15th ऑफ जून तर तुमचं 27 सप्टेंबरला तुम्ही काय करतायत हे तुम्हाला 15 जूनलाच माहिती पाहिजे, किंवा 28 डिसेंबरला तुम्ही काय करतायत हे तुम्हाला 15 जूनलाच माहिती पाहिजे. हे अजिबात एक्सपेक्टेड नाहीये. बट द थिंग इज की तुमच्याकडे एक रफ स्ट्रॅटेजी तर असली पाहिजे ना किमान, राईट. तर ती रफ स्ट्रॅटेजी किंवा स्ट्रक्चर्ड प्लॅन जर तो तुमच्याकडे नसेल तर ऑब्व्हियसली मग प्रॉब्लेम काय होतोय की डेफिनेटली एक अननोन वेने आपण जातोय किंवा डोळे झाकून आपण चालायचा प्रयत्न करतोय असं म्हणतोय. मग जर तुम्ही रस्त्याने डोळे झाकून चालताय तर डेस्टिनेशनला तुम्ही पोहोचणार नाही पोहोचणार याच्याबद्दल तुम्हालाच गॅरंटी नसणार आहे, तर मग मी कुठून गॅरंटी घेणार तुमची. बरोबर, राईट. सो त्याच्यामुळे यू शुड हॅव अ स्ट्रक्चर्ड प्लॅन विथ यू. आणि ऑब्व्हियसली जेव्हा स्ट्रक्चर्ड प्लॅन म्हणतोय तेव्हा तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की तो रिअलिस्टिक असला पाहिजे. बरोबर, तो द मिस्टेक इज यू डोंट हॅव द स्ट्रक्चर्ड प्लॅन विथ यू अँड द आन्सर टू दिस इज यू शुड हॅव द रिअलिस्टिक प्लॅन विथ यू. येस, रिअलिस्टिकचा अर्थ खूप महत्वाचा आहे इथे. रिअलिस्टिक म्हणजे काय, यू शुड नो युअर ॲबिलिटीज की सर मला काय क्षमता आहे. कारण मी बऱ्याच वेळा लायब्ररीत बसतो आणि बघतो की माझ्या आजूबाजू विद्यार्थी काय वाचतायत. मी म्हणजे तुमच्यापैकी तुम्ही जेव्हा अभ्यास करायला सुरुवात करतायत, लायब्ररीत बसतायत, तेव्हा तुमच्या आजूबाजूला 2-4 लोक जे बसले आहेत, तो बाजूच्या विद्यार्थ्याला बघितल्यावर तुम्हाला वाटतंय की अरे तो 2 तासात तर लक्ष्मीकांतचे 25 पेजेस वाचून टाकतोय आणि मला 2 तासात तर 2 पेजेस वाचायला जड जातंय लक्ष्मीकांतचं.
वाय? बिकॉज यू आर स्टार्टिंग अप जस्ट नाव, आणि तो जो आहे तो 2 वर्षापासून लक्ष्मीकांत कोळून पाहिलेला आहे, तर त्याच्यामुळे त्याच्याशी तुमचं कंपॅरिझनच नसणार आहे. बट अनफॉर्च्युनेटली वी डू दॅट कंपॅरिझन, आणि मग त्याचा जो प्लॅन आहे तो अनरिअलिस्टिक प्लॅन मी स्वतःसाठी बनवण्याचा प्रयत्न करतो, आणि मग तो प्लॅन एक्झिक्यूट होत नाही, आणि तो प्लॅन एक्झिक्यूट नाही झाला तर मग ऑब्व्हियसली मला टेन्शन येतं, मला प्रेशर येतं, आणि मग अगदी प्रश्न तिथपर्यंत जातो की अरे मी जो UPSC करायचा निर्णय घेतलाय तो योग्य आहे का अयोग्य आहे, तिथपर्यंत आपले विचार चालले जातात. वाय? बिकॉज यू डोंट हॅव द रिअलिस्टिक प्लॅन. ओके, जे आपण फेमस कोट ऐकतो बरोबर, लेट्स फेल टू म्हणजे काय होतंय, इनडेफिनेट टाइम तुम्ही प्लॅन एक्झिक्युशन मध्ये प्रॉब्लेम आले, फेल झाला तरी चालेल, पण लेट्स नॉट फेल टू मेक अवर रिअलिस्टिक प्लॅन. बरोबर, राईट? तो यू शुड हॅव युअर रिअलिस्टिक स्टडी प्लॅन, की ज्याच्यावर मग तो सिलेबसवर बेस्ड असेल, इतर कुठल्या गोष्टींवर बेस्ड असेल ते पुढे सांगेन, पण रिअलिस्टिक स्टडी प्लॅन करा कृपया. इतरांचं बघून प्लॅन स्वतःचा बनवू नका, स्वतःच्या क्षमता ओळखून स्वतःचा प्लॅन तयार करा. ओके, राईट? तो स्ट्रॅटेजी असली पाहिजे, आणि त्याच्यासाठी एक रिअलिस्टिक प्लॅन तुमच्याकडे असला पाहिजे. ओके, ही पहिली मिस्टेक आपण सॉल्व्ह केली. त्याच्यानंतर सेकंड मिस्टेकला जातो आपण, की इग्नोरिंग द सिलेबस. आता हा खूप कॉमन पॉइंट आहे. अगेन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की मी काही खूप एक्स्ट्रॉर्डनरी पॉइंट्स तुमच्याशी शेअर करणार नाहीये, पण हे स्टार्टलाच हे पॉइंट जर क्लिअर झाले तर ऑब्व्हियसली आपली सुरुवात व्यवस्थित होईल. तो कॉमन पॉइंट जरी असला की सिलेबस आहे सर आमच्याकडे सिलेबस कॉपी, मान्य आहे, पण माझा प्रश्न तुम्हाला आहे मग की तुमच्यापैकी किती लोकांनी ही सिलेबस कॉपी इन डेप्थ वाचली आहे? तुमच्यासाठी प्रश्न आहे. GS2 मध्ये पॉलिटी हा सब्जेक्ट आहे, मग मला तुम्ही सांगा की GS2च्या मेन्सच्या सिलेबसमध्ये UPSCच्या पॉलिटी हा सब्जेक्ट आहे, तर पॉलिटी ह्या सब्जेक्टमध्ये किती पॉइंट्स आहेत, वाचले आहेत का तुम्ही? इन्क्लुझिव्ह ग्रोथ नावाचा टॉपिक हा GS3 मध्ये आहे का, GS4 मध्ये आहे का, GS2 मध्ये आहे? तुम्ही मला सांगा. लँड रिफॉर्म्स ह्या नावाचा टॉपिक हा GS1 मध्ये आणि GS3 मध्ये ओव्हरलॅप करतोय, हे तुम्ही आयडेंटिफाय केलं का मेन्सच्या सिलेबसमध्ये? हे कुठून कळतंय रे मला? हे सगळं सिलेबस मधनं कळतंय, कारण माझा सिलेबस हा पूर्ण तोंडपाठ आहे. सिलेबस डिकोडेड जो आहे तो माझा पूर्ण तोंडपाठ आहे. तर तसा जर सिलेबस डिकोडेड तुम्ही वर्कआउट केला तर डेफिनेटली तुम्हाला काय होतंय, अभ्यास करणारा तुमचा नॅरो डाऊन होतोय फोकस, आणि फोकस हा नॅरो डाऊन होणं अतिशय गरजेचं आहे, कारण जोपर्यंत तुमचा फोकस नॅरो डाऊन होत नाही तोपर्यंत काय होतंय की तुम्हाला स्काय इज द लिमिट. मग सर एवढा सिलेबस, एवढं पोर्शन, म्हणजे UPSC अनप्रेडिक्टेबल पब्लिक सर्व्हिस कमिशन असं म्हणतो आम्ही. अरे मान्य आहे सगळं, पण तू थोडंसं नॅरो डाऊन कर ना. ओके, मॅक्रो टू मायक्रो जाण्याचा प्रयत्न कर. हे कधी होईल? वेन यू नो द एक्झॅक्ट पिन पॉइंट्स ऑफ द सिलेबस. ओके, एक्झॅक्ट सब पॉइंट्स ऑफ द सिलेबस ते कळलेले असले की आपण डेफिनेटली मॅक्रो अप्रोच ठेवू शकतो, आणि ज्या अननेसेसरी गोष्टी आहेत काही रेफरन्स बुक मधल्या, स्टँडर्ड बुक्स मधल्या, त्या अवॉइड करून ज्या गरजेच्या आहेत तिथे फोकस करू शकतो. तो यू शुड हॅव बाय हार्ट युअर सिलेबस, हे माझं सजेशन आहे. त्याच्यासाठी ज्ञानदीप अकॅडमीची डिकोडेड सिलेबस कॉपी आहे UPSCची, ती डेफिनेटली तुम्ही इथे फोन करून विचारू शकता, तिथे तुम्हाला ती कॉपी नक्कीच मिळेल. ओके, डिकोडेड कॉपी म्हणतोय मी. तो इररिलेव्हंट टॉपिक बरेच वाचायला प्रयत्न करतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल न्यूजपेपर, तो पुढचा टॉपिक आहे तिथे मी ते सांगेनच. तो इररिलेव्हंट टॉपिक, मग ते कशातले? रेफरन्स बुक मधले इररिलेव्हंट टॉपिक वाचतोय, स्टँडर्ड बुक्स मधले इररिलेव्हंट टॉपिक वाचतोय, बरोबर? इफ यू आर रीडिंग, सी म्हणजे आता इंडियाज फ्रीडम स्ट्रगल, आता हिस्ट्री बद्दल मी नेहमी उदाहरण देत असतो की हिस्ट्री व्हास्ट आहे, मान्य. किती रेफरन्सेस वाचणार आहे तुम्ही स्पेक्ट्रम वाचतायत का? स्पेक्ट्रम वाचलं तर स्पेक्ट्रम एवढा 700-800 पानांचा ठोकळा आहे, ते वाचल्यानंतर मग परत NCERT वाचतायत का? तो मल्टिपल सोर्सेस तयार होत आहेत. तो पण पुढचा पॉईंट आहे. का तयार होत आहेत? कारण तुम्हाला स्पेसिफिक पॉइंटर्स माहित नाहीये. स्पेसिफिक पॉइंटर सिलेबस मध्ये असले तर डेफिनेटली यू विल गेट द आयडिया की मला एवढंच वाचायचंय. काम जितकं कमी करता येईल तितकं कमी करा, कारण ते परत एकच गोष्ट रिवाइज करायची आहे. दिस इज द गोल्डन रूल ऑफ आवर प्रिपरेशन. यू डू नॉट नीड टू रीड मोर दॅन वन बुक, बट वन बुकच 10 वेळा वाचायची आणि तीच 10 वेळा रिवाइज करायची आहे. ओके, तो इररिलेव्हंट टॉपिक अवॉइड करण्यासाठी सिलेबस बाय हार्ट असला पाहिजे. जर सिलेबस बाय हार्ट असेल तर तुम्ही प्रायोरिटाइज करू शकतात. तुम्ही मटेरियल जे आहे स्टडी मटेरियल, त्या स्टडी मटेरियलला वेटेज नुसार डिवाइड करू शकतात आणि तुमची त्याच्यात प्रायोरिटी सुद्धा ठरवू शकतात. त्याच्यामुळे यू शुड बी रेडी विथ द सिलेबस कॉपी. ओके, हा तुमचा दुसरा पॉइंट झाला याच्यातला. ओके, मिस्टेक्स मधला. डिकोडेड कॉपी ज्ञानदीपची तुम्ही डाउनलोड करू शकता.
इथे फोन करा, ते तुम्हाला प्रोव्हाइड करतील हार्ड कॉपी, सॉफ्ट कॉपी सिलेबसची. ओके. देन दुसऱ्याच पॉइंटला जोडून तिसरा पॉइंट आहे किंवा तिसरी मिस्टेक आम्ही करत असतो ॲट द स्टार्ट ऑफ आवर प्रिपरेशन, दॅट इज पायलिंग ऑफ टू मेनी रिसोर्सेस. म्हणजे मी हिस्ट्रीचं उदाहरण तुम्हाला सांगत होतो की मॉडर्न इंडिया आम्हाला सांगितलं, मॉडर्न इंडियाचं उदाहरण घेऊ कारण स्टार्टला बरेच विद्यार्थी हिस्ट्री वाचायला सुरुवात करतात म्हणून मॉडर्न इंडिया, की सर आम्हाला सांगितलं हिस्ट्रीचं स्पेक्ट्रम हा सोर्स आहे मॉडर्न इंडियाचा. ओके, तो आम्ही बघितला, तर तो एवढा ठोकळा आहे. डन. मग सर एनसीईआरटीज पण आहेत हिस्ट्रीचे. ओके, डन. मग सर कोणीतरी सांगितलं की लेफ्टिस्ट व्ह्यू ऑफ हिस्ट्री, बरोबर, तो सुमित सरकार यांचं रेड कलरचं बुक आहे, ते पण वाचायचं आहे. सर कोणीतरी अजून तिसरं एक सांगितलं, नितीन सांगवान सांगितलं, बरोबर. असे ABCDEFG 10 सोर्सेस तयार होत आहे फक्त आणि फक्त कशासाठी, तर मॉडर्न हिस्ट्रीसाठी. आणि इफ यू सी द वेटेज ऑफ मॉडर्न हिस्ट्री, कितीही सोर्सेस वाचले, हे मी नेहमी माझ्या व्हिडिओजमध्ये सांगत असतो. तो आज व्हिडिओ नाही आहे स्ट्रॅटर्जीजचा, तो नंतर बघूयात. तो नेहमी मी हे सांगत असतो की हिस्ट्रीचं कॉस्ट बेनिफिट किती आहे, तो कॉस्ट बेनिफिट इज व्हेरी लिमिटेड. सो इफ यू आर इंडल्जिंग इनटू टू मच इनटू द हिस्ट्रीवाला पोर्शन, तर मग बाकीचं कधी करणार आहे. मग परत तुमचा प्लॅन रिअलिस्टिक होत नाहीये, तुमचा सिलेबसला तुम्ही स्टिक नाही राहत. हे सगळे कनेक्टेड आहेत. हे डॉट ज्या मी 10 मिस्टेक सांगतोय, या कधीच अशा एक आयसोलेटेड मिस्टेक कधीच होत नाहीये, या सगळ्या कनेक्टेड आहेत. ओके, राईट. सो त्याच्यामुळे टू मेनी सोर्सेस, म्हणजे आता आम्ही काय करतो की आम्हाला कोणीतरी काय करतंय की बुक लिस्ट देऊन टाकतं. सर हा जो शब्द आहे ना, आय कम्प्लिटली हेट दिस वर्ड बुक लिस्ट. वाय? बिकॉज at the start student come to the faculty and faculty says okay this is the book list, he gave our book list आणि सुरू कर. तर तो बिचारा काय करतो, तो दुकानात जातो आणि ती बुक लिस्ट परचेस करायला सुरुवात करतो. अरे वाय यू आर डुईंग इट? तू एकदम 10 पुस्तकं वाचणार आहेस का? एक एक पुस्तक घे, बरोबर. आणि एक पुस्तक एका विषयाचं घेतल्यावर ते वाच, ते थोडंसं वाच, समजतंय का ते बघ, फॅकल्टीला विचार, त्याच्यानंतर डिस्कशन करून त्या पुस्तकाला डन कर आणि मग ते कम्प्लीट कर. कदाचित शॉर्टकट नोट्स पण अवेलेबल असतील त्याच्या, मग ते घे, तुझा वेळ वाचव. राईट. यू हॅव टू कम्प्लीट द टास्क हिअर. यू डोंट हॅव टू, म्हणजे आपल्याला वाचून काही तत्वज्ञ व्हायचं नाहीये, परीक्षार्थी व्हायचंय आणि परीक्षा पास करायची आहे, एवढा एकमेव टार्गेट आपण ठेवला पाहिजे. राईट. तो एक्सेसिव्ह बुक्स या बुक लिस्टवरून आम्ही घेतो, ठीक आहे. आणि मग त्याच्यातून काय होतंय, ते बर्डन येते ना. मग हे बर्डन जेव्हा अशा पायलप होत जातात पुस्तकं तुमची, तर तुम्ही इथे कुठेतरी बसलेले आहेत, ही जर थप्पी अशी वाढत गेली तर ती तुमच्या अंगावरच नंतर पडणार आहे. येते लक्षात की अरे एवढी बुक लिस्ट होती, वाचलं तर काहीच नाही किंवा वाचायचं राहून गेलं, म्हणजे त्या पुस्तकाकडे बघत बघत मला टेन्शन येतंय की अरे ती एवढी पुस्तकं वाचायची आहे मला आणि मी याच्यातलं एकही होत नाहीये, किंवा रोज तर मला 4च पेजेस वाचून होत आहेत, हेच इतकं जड आहे, तर एवढी थप्पी कधी संपायची. हे जे सगळं गणित आहे, मग ते अननेसेसरी फिअर कशाला घालून घेतायत ना. ऍट द स्टार्ट ओनली एक पुस्तक घ्या, या सगळ्या याच्यातलं एक पुस्तक काढा आणि एक पुस्तक वाचायला सुरुवात करा. ते संपल्यानंतर जशी गरज पडेल, जसे फॅकल्टी सांगतील, जसं गायडन्स करतील, तसं तुम्ही पुढचं बुक घ्या. ओके. वाय यू नीड टू bombard yourself with the multiple resources or a book list? So try to avoid purchasing the book list at the start of your preparation, right? Too many resources आणि for a single thing too many resources हा तर अतिशय चुकीचा नियम आहे. ठीक आहे, राईट. सो सीक द हेल्प ऑफ युअर मेंटर इन दॅट आणि त्याच्यावरूनच तुम्ही डिसिजन घ्या बुकलिस्टचं. बुकलिस्ट हा शब्द आजपासून खोडून टाका तुमच्या मेमरीमधनं, तुमच्या प्रिपरेशन स्ट्रॅटर्जीमधनं. येते लक्षात. सो दिस इज द थर्ड मिस्टेक पीपल डू युजली ॲट द स्टार्ट ऑफ देअर प्रिपरेशन. देन फोर्थ मिस्टेक, येस, ही पण एक मिस्टेक आहे. तुम्ही वाचत असाल हे स्टेटमेंट, तुम्ही म्हणाल की सर तुम्ही ज्ञानदीप अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून बोलतायत, ज्ञानदीप IAS मधनं, तरी सुद्धा तुम्ही हे असं स्टेटमेंट कसं काय बोलू शकतात. मी डेफिनेटली सांगतो. सी, हिअर ॲट ज्ञानदीप अकॅडमी आमचा अजिबात अट्टहास नाहीये की तुम्ही सगळ्यांनी आमच्याकडे बॅचेस लावली पाहिजे. येस, हे पण मी सांगतो. ज्याला सेल्फ स्टडी जमत असेल त्याने सेल्फ स्टडी करावा. सेल्फ स्टडीमध्ये आमची कोणाची काही मदत लागली त्यांनी नक्कीच घ्यावी, बरोबर. आणि ज्याला असं वाटत असेल की आय नीड अ हेल्प थ्रू आउट द इयर और थ्रू आउट माय प्रिपरेशन, देन यू कम टू अस, देन विल हेल्प यू थ्रू आउट द बॅच. येते लक्षात. हां, तर त्याच्यामुळे ओव्हर रिलायन्स, इथे कोचिंगची गरज आहे का ते पण पहिल्यांदा ठरवा तुम्हाला, बरोबर. जर कोचिंगची गरज असेल तरच कोचिंगला ऍडमिशन घ्या. कोचिंगला ऍडमिशन घेताना मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय काही प्रश्न विचारायचे, बरोबर. फॅकल्टीज कोण आहेत, फिक्स आहेत का ह्या फॅकल्टीज, वेळोवेळी बदलणार नाहीयेत ना. शेड्यूल दिलंय का तुम्ही, ते शेड्यूल तुम्ही कटोकट पाळतायत का वर्षभर, बरोबर. टेस्ट किती होत आहेत, इव्हॅल्युएशन कसं होतंय टेस्ट पेपर्सचं, बरोबर. MCQ असतील तर त्याचं चेकिंग कसं होतंय, रिझल्ट वेळेवर येतोय का, मटेरियल तुम्ही कोणतं देणार आहात, आणि फायनली फीज किती आहे. हे सगळं डिस्कशन केल्याशिवाय, सत्सद विवेक बुद्धीने हे अप्लाय केल्याशिवाय निर्णय घेऊ नका. आणि जर कोचिंग लावलं, ओके ठीक आहे, ही पहिली स्टेज झाली. कोचिंग जॉईन केलं सर मी, पण कोचिंग जॉईन केल्यानंतर हा मुद्दा काय सांगतो की ओव्हर रिलायन्स ऑन द कोचिंग इन्स्टिट्यूशन.
बरोबर. सर मी कोचिंग तुमच्याकडे लावलं कारण मी तुमची एवढी ऍड बघितली की ओके याच्यामध्ये 10 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत, असं आहे तसं आहे हे ते, आता ते तर सगळीकडे चालतं, ते तुम्हाला माहिती आहे. पण ओव्हर रिलायन्स ऑन द कोचिंग इन्स्टिट्यूशन, याचा अर्थ काय होतोय की सर मी कोचिंग लावलं ना बस मग माझी सक्सेस गॅरंटीड आहे, असं होत नसतंय रे गड्या. हे लक्षात घे. पुन्हा एक शिक्षक म्हणून हे जबाबदारीने विधान करतोय की कोचिंग लावलं म्हणजे तुम्हाला सक्सेस मिळून जाईल, असं होत नसतं. कारण शिक्षकाचं काम हे शिकवणं आहे, पॅरलली तुम्हालाही काम तुमचं तेवढं करावं लागेल. मी तुम्हाला 2 तास 3 तास एका दिवशी शिकवणार आहे, पण उरलेले 7 तास हे तुम्हाला करायचे आहेत आणि तुम्हाला त्याच्यावर वर्कआउट करून तुमचं प्रोडक्टिव्हिटी वाढवायची आहे, तुमचं नॉलेज वाढवायचं आहे, तुमचं ऍप्लिकेशन वाढवायचं आहे, तर आणि तरच वर्कआउट होणार. कारण अल्टिमेटली एक्झाम तुम्हाला द्यायची आहे, मला नाही. मी तुमचा गाईड असणार आहे, मेंटर असणार आहे, टीचर असणार आहे. यू हॅव टू अपियर इन दॅट एक्झामिनेशन हॉल अँड यू हॅव टू गिव्ह द एक्झाम, राईट. सो त्याच्यामुळे की कोचिंग लावली म्हणजे माझी सक्सेस गॅरंटीड आहे असं होत नसतंय. ओके, ज्यांचा असा समज असेल त्यांनी कृपया हा समज काढून टाका. कोचिंग इज जस्ट अ सपोर्टिंग सिस्टम, राईट. ती सपोर्ट करेल तुम्हाला थ्रू आउट द पिरियड, थ्रू आउट द प्रिपरेशन लेवल. आणि पोस्ट मिळालं तर त्या कोचिंगचं जितकं श्रेय आहे त्याच्यापेक्षा मेजॉरिटी श्रेय हे तुमचं स्वतःचं असणार आहे ह्या सक्सेसमध्ये. ओके, सो ओव्हर रिलायन्स अँड सक्सेस गॅरंटीड असं होत नसतंय. म्हणून मी म्हटलंय की कोचिंग इज अ सप्लिमेंटरी थिंग. कन्सिस्टंट इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी पुश केलं जाईल कोचिंगकडनं, मेंटरकडनं, आमच्याकडनं तुम्हाला. त्याच्यानंतर अपग्रेड होत आहे की नाही याचं चेक केलं जाईल आमच्याकडनं, मेंटरकडनं, बरोबर. पण कन्सिस्टंट इम्प्रूव्हमेंट तुम्हाला करायची आहे. 10 तास बसतोय आता 12 तास बसलं पाहिजे, 2 मार्क मिळत आहेत, 4 मार्क मिळाले पाहिजे, याचं काम तुम्हाला करायचं आहे. सो त्याच्यामुळे ओव्हर रिलायन्स ऑन द कोचिंग इन्स्टिट्यूशन विल नॉट हेल्प इन गेटिंग द सक्सेस. ओके, सप्लिमेंटरी आहे कोचिंग इन्स्टिट्यूशन, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तो हा 4th पॉइंट. देन 5th पॉइंट इज चूजिंग ऑप्शनल बेस्ड ऑन द ट्रेंड्स. सर मी माझ्या मित्राला विचारलं की ह्या ऑप्शनल मध्ये खूप जास्त मार्क्स मिळत आहेत, मग तोच ऑप्शनल घेऊ का सर? सर मी ह्या मित्राला विचारलं की आता गेल्या 4 वर्षापासून हा ऑप्शनल खूप पनिश होतोय, माझा त्याच्यात इंटरेस्ट आहे, पण मी तो घेऊ का सर? कारण मार्क्सच येत नाही त्या ऑप्शनल मध्ये, मग मी काय करू सर? सो हे जे डाऊट्स आहेत हे का आहेत? कारण तुम्ही ट्रेंड अनालिसिस करताय. ट्रेंड अनालाइज केलाच पाहिजे. म्हणजे आता इफ आय हॅव टू से की यूपीएससी एव्हरी इयर यूपीएससी पब्लिशेस अॅन्युअल रिपोर्ट. आता आपल्याकडे 2022 ची अॅन्युअल रिपोर्ट आहे, 73rd अॅन्युअल रिपोर्ट ऑफ यूपीएससी. त्याच्यात मागच्या वर्षी त्यांनी किती विद्यार्थ्यांनी यूपीएससी मेन्स मध्ये हा ऑप्शनल किती, कोणते ऑप्शनल चालले आहेत, कोणत्या ऑप्शनलचा रिझल्ट जास्त आहे, हे सगळं डेटाबेसने दिलं जातं. माझा एक व्हिडिओ आहे त्याच्यावर, जर तुम्हाला वाटलं तर मी तो बनवेलही. ठीक आहे, तो शेअर करेल. तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकतात ह्या नंबरवर, इथे जो दिलेला आहे नंबर त्याच्यावर, राईट. तो ट्रेंड तो कळतोय आपल्याला यूपीएससीच्या रिपोर्टमधनं. पण याचा अर्थ असा नाहीये की मग त्या रिपोर्टवर आम्ही 100% रिलाय राहिलं पाहिजे. कारण फिजिक्स ऑप्शनल घेऊन पण पास होणारे विद्यार्थी आहे, मेडिकल ऑप्शनल घेऊन पण पास होणारे विद्यार्थी आहे. पण आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो की आय हॅव अ मेडिकल बॅकग्राऊंड. कालच एका विद्यार्थ्याची मी बोललो तर त्याच्यात त्याचं कन्फ्युजन तेच होतं की सर माझं BAMS झालेलं आहे, BAMS, ओके, मेडिकल झालेलं आहे माझं BAMS, आणि BAMS झालंय, मग आय हॅव अ कन्फ्युजन बिटवीन 2 ऑप्शन्स. सर अँथ्रोपॉलॉजी घेऊ की सोशियोलॉजी घेऊ? मग सर अँथ्रोपॉलॉजी का घ्यायचं आहे? कारण माझं मेडिकल बॅकग्राऊंड आहे, सो इट विल अलाइन विथ माय इंटरेस्ट अँड डेफिनेटली आय कॅन स्कोर गुड मार्क्स इन दॅट ऑप्शनल. पण सर सोशियोलॉजी बघितला तर अँथ्रोपेक्षा छोटा आहे, ओव्हरलॅपिंग सोशोमध्ये जास्त आहे आणि सोशोमध्ये पण जास्त स्कोर येतोय विद्यार्थ्यांचा. तो आय एम कन्फ्युज्ड बिटवीन अँथ्रो अँड सोशो. सो इथे काय कन्फ्युजन का होतंय? बिकॉज दॅट पर्सन इज गोइंग विथ द ट्रेंड, की सोशो पण तोडीचा आहे कारण सोशोमध्ये मागच्या 4 वर्षाचा ट्रेंड दिसतोय. ट्रेंड अनालाइज करणं योग्यच आहे, पण इफ यू थिंक की यू कॅन एक्सेल इन अँथ्रोपॉलॉजी तो लेट्स गो विथ द अँथ्रोपॉलॉजी ना. कशाला तुम्हाला सोशोला अनालाइज करायचंय जास्त? येतंय का लक्षात? मी हे सांगतोय, जरी मी सोशियोलॉजी ऑप्शनल मी स्वतः घेत असलो तरी मी हे सांगतोय की जर मेडिकल बॅकग्राऊंड आहे तर अँथ्रोपॉलॉजी घ्या. तो जास्त फिजिबल असेल, तो जास्त सोयीस्कर असेल, तो लवकर अडॉप्ट होईल, त्याच्यातून जास्त चांगली रिव्हिजन करता येईल, जास्त चांगलं लिहिता येईल. ओके, सो ट्रेंड हा एका लिमिट पर्यंत फॉलो केला पाहिजे. फक्त आणि फक्त ट्रेंड हा पॉप्युलर, म्हणजे ट्रेंडमुळे जर पॉप्युलॅरिटी कळत असेल आणि त्या पॉप्युलॅरिटीवर आपण जात असू तर ते वर्कआउट होणार नाही. ओके, सो प्लीज अवॉइड दिस मिस्टेक ऑल्सो, राईट. येते लक्षात? तो हा 5वा पॉइंट होता. त्याच्यानंतर 6वा पॉइंट, नॉट आस्किंग फॉर असिस्टंट. हा पॉइंट फक्त स्टार्टलाच प्रॉब्लेमॅटिक ठरतो असं नाहीये, हा टिल द एंड प्रॉब्लेम असतो विद्यार्थ्याला प्रिपरेशन फेजमध्ये. आता गेले 12 वर्ष मी कोचिंग करतोय, राईट, शिकवतोय यूपीएससी कॅन्डिडेट्सला. तर त्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगेन की विद्यार्थी जेव्हा अभ्यास करायला सुरुवात करतात
तेव्हा ते शिक्षकांना विचारत नाही, ते समजू शकतो, कारण नवीन नवीन असतं सगळं. सर कसं विचारू, काय विचारू, म्हणजे सर बेसिक प्रॉब्लेम की सर लायब्ररीत बसलो, 2 तास बसलो, 1 तास झोपच लागली सर, आणि 1 तास काहीतरी थोडंफार वाचलं तर 1-2 पेजेस वाचले, त्याच्यापेक्षा जास्त वाचन नाही झालं. मान्य आहे ना, बरोबर? तर हा प्रॉब्लेम शेअर करा ना तुम्ही, आणि ती फॅकल्टी तुम्हाला कधीच जज करणार नाही. आता मी समजा 12 वर्षापासून शिकवतोय, 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी माझ्या हाताखालून गेलेले आहेत. तर मग मी काही कधीच असं म्हणत नाही की पहिले स्टार्ट करतोय का मग मी तुला आता जज करतो. मी कशाला जज करू? मी नेहमी माझ्या क्लासेस लेक्चर्स मध्ये सांगत असतो, मी एकच वेळा विद्यार्थ्याला जज करतो. कधी? ज्या वेळेस तो विद्यार्थी फायनल लिस्ट मध्ये त्याचं नाव येतं, UPSCच्या फायनल लिस्ट मध्ये, PDF मध्ये, तेव्हा. आणि ते पण जजमेंट असतं की अरे याची रँक 423 आली आहे का, याची रँक 200 पर्यंत आली पाहिजे होती बरं का, याला IRS मिळालंय का, याला IPS मिळालं पाहिजे होतं बरं का, किंवा एखादा IPS मिळालंय का, मग अरे याला हा IPS मिळालं, व्हेरी गुड, म्हणजे याने काहीतरी मिराकल करून टाकलंय, हा IRS मिळाली असती तरी चाललं असतं याला. सो हे जजमेंट होतं आमचं फायनली याच्यात. पण सुरुवातीला वी डोंट जज टू एनीवन. द रिझन बिंग की तुम्ही प्रिपरेशन फेजमध्ये असतात, तुम्ही कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट फेजमध्ये असतात, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला अजिबात जज करणार नाही. म्हणून तुम्ही डे 1 पासनं मेंटर्सचा जितका वापर करून घेता येईल तितका वापर करा, आणि फिक्स युअर मेंटर, हे लक्षात घ्या. ओके, तुम्ही सुरुवातीच्या काळात वाटलंच 2, 4, 5, 6, समजा तुम्ही ज्ञानदीप IAS जॉईन केलं, इथे ज्या डेडिकेटेड फॅकल्टी आहेत UPSC साठी, वी हॅव अ टीम ऑफ फॅकल्टी ऑफ UPSC, ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय. तर त्या फॅकल्टीज कडनं जर तुम्हाला वाटत असेल, पहिल्यांदा 5-6 लोक जे आहेत ते सगळ्यांना भेटा तुम्ही. अँड इफ यू थिंक की मोहित सर कॅन गाईड यू वेल, ओके, मी माझ्याशी भेटले तुम्ही आणि तुम्हाला वाटलं की मोहित सर मला व्यवस्थित समजू शकतायत, माझं कॅपॅसिटी समजू शकतायत, ते जे सांगतायत ते मला समजतंय, बरोबर, मला ते जज करत नाहीये, सो गो विथ द मोहित सर टिल द एंड ऑफ युअर प्रिपरेशन. इट इज सेम ॲज दॅट ऑफ फॅमिली डॉक्टर, राईट? जसा फॅमिली डॉक्टर असतो, तुम्ही फॅमिली डॉक्टरकडे गेले आणि सांगितलं सर माझं काल आहे ना खूप डोकं दुखत होतं, कदाचित मला ब्रेन ट्यूमर झाला असेल, बरोबर? मग तो डॉक्टर काय म्हणतो, काहीच नाहीये, काल एक्झर्शन जास्त झालंय तुझं, हे घे, एक सॅरेडॉन घे, जा आराम कर, उद्या सकाळी बरं वाटेल. ओके, तो म्हणजे त्या डॉक्टरला तुमचं इन अँड आउट गेल्या 5-10 वर्षात माहिती आहे, म्हणून तो तुम्हाला योग्य ट्रीटमेंट करू शकतो. तसंच एक मेंटर फिक्स करा. मेंटर फिक्स केला की ही नोज इन अँड आउट फ्रॉम द डे 1, आणि मग त्याच्यामुळे तो तुम्हाला योग्य गाईड करू शकतो. आणि मेंटर पण असा असला पाहिजे, ओके, कनेक्ट विथ द मेंटर, जसं मी म्हणतो की मेंटर पण असा असला पाहिजे की जो तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुमच्या गरजेच्या वेळेस अवेलेबल असेल. असं नाही की सर माझा मित्र आहे तो काहीतरी टॉपर आहे, सर माझ्या गावातले हे सर आहेत ते मागच्या वर्षी IAS झाले होते, तर त्यांना एकदा मी विचारलं आणि त्यांना विचारल्यावर त्यांनी मला स्ट्रॅटेजी सांगितली. अरे तो IAS झालाय, बरोबर आहे, त्याचं क्रेडिट आहेच, पण तो एकचदा भेटलाय ना तुला, आणि नंतर मग तो कसा ट्रॅक ठेवू शकतो, तो त्याची ड्युटी बघेल, त्याचं करिअर बघेल की तुझ्या एक्झामचा ट्रॅक ठेवेल? होत नाहीये ना. मग आमचं काम काय? आमचं काम तेच आहे, आम्ही इथे आहोत. तर यू शुड हॅव वन मेंटर फॉर अस, ओके, इन अस. आमच्या दृष्टिकोनातून तुम्ही मेंटर बघितला पाहिजे आणि त्याच्यामुळे मग आमच्याशी कनेक्ट झालं पाहिजे, राईट? येते लक्षात? आणि तो थ्रू आउट द मेंटर हा तुमच्या थ्रू आउट द प्रिपरेशन कंटिन्युअस कॉन्स्टंट असला पाहिजे, तरच वर्कआउट होत आहे. ओके, तो कनेक्ट विथ युअर मेंटर, दिस इज द व्हेरी 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 इम्पॉर्टंट पॉइंट ॲट द बिगिनिंग. ओके, ते तुम्ही केलंच पाहिजे. येते लक्षात? नाहीतर सर स्ट्रेस येतोय, सर खूपच बेसिक प्रश्न आहेत पण कसे विचारू, त्रास होतोय, लाज वाटते, भीती वाटते, हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. कारण मी तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला जज करत नाही, कुठलीच फॅकल्टी तुम्हाला जज करत नाही, आणि जज करू नये आम्हाला काय मिळणार आहे ना. सो वी डोंट जज यू टिल यू गेट द पोस्ट, राईट? ओके, तो ही 6वी मिस्टेक आहे. 7व्या मिस्टेक कडे जाऊ की ओव्हर इंडल्जिंग इन टू द न्यूजपेपर अँड मॅगझिन रिडिंग. हे जे ॲडिशनल वर्क आहे, सुरुवात केली सर प्रिपरेशनला, सुरुवात केल्या आम्हाला वाटतं की यस न्यूजपेपर वाचणं सुरुवात केली पाहिजे. मग न्यूजपेपर वाचायला घेतलं तर एक न्यूजपेपर वाचायला 4 तास लागले सर आम्हाला. वी हॅव सिलेक्टेड द हिंदू, व्हिडिओज बघितले परत, त्याच्यानुसार आम्ही द हिंदू घेतला किंवा आम्ही इंडियन एक्सप्रेस घेतला. सर एका वेळेस आम्हाला 4-5 पेपर वाटले. ओके, म्हणजे 2 न्यूजपेपर आम्ही सिलेक्ट केले, त्या 2 न्यूजपेपर मधून चलो एक सिलेक्ट केला सर आम्ही, द हिंदू सिलेक्ट केल्यानंतर सर पहिल्यांदा वाचायला गेलो तर द हिंदू वाचायला आम्हाला लागले 4 तास. आता 4 तास जर सर मी अभ्यास करतोय जेमतेम 6-7 तास दिवसाचे, बरोबर, प्लस क्लास आहे आमचा 4 तास, तर 6 तासामध्ये जर 4 तास न्यूजपेपरच वाचत असेल तर मग लेक्चरची रिव्हिजन कधी करायची? तर हे जे प्रॉब्लेम आहेत हे का बरं होत आहेत तुम्हाला? कारण तुम्ही ओव्हर इंडल्ज होत आहेत त्या न्यूजपेपर रिडिंगमध्ये. ओव्हर इंडल्ज होतो याचा अर्थ काय? नवीन असतं, अर्थ समजायला लागतात, इंटरेस्ट यायला लागतो, म्हणून आपण वाचायला लागतो. परत
त्याची युटिलिटी किती आहे, त्याचा कॉस्ट बेनिफिट किती आहे. कारण 2-4 महिने, जून पासून सुरुवात केली, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ह्या 4 महिने न्यूजपेपर वाचतो. पण 4 महिने न्यूजपेपर वाचल्यावर असं लक्षात येतं की खूप वेळ न्यूजपेपर वाचण्यात गेला, जे लेक्चरमध्ये झालंय त्याची रिव्हिजन नाही झाली आणि त्याच्यामुळे मग प्रेशर आलं. मग आम्ही न्यूजपेपर फेकून दिला बाजूला आणि आम्ही मंथली मॅगझिनकडे गेलो. येते लक्षात. तो हे जे डिस्कशन आहे, मंथली मॅगझिनच जर शेवटी वाचायचे होते कुठले क्लासेसचे, तर मग न्यूजपेपर पहिल्या दिवशी टाइम वेस्ट का केला तू. याचा अर्थ असा अजिबात मी सांगत नाही की न्यूजपेपर वाचूच नका, न्यूजपेपर वाचायचा आहेच, पण तो एक टार्गेट बेस्ड न्यूजपेपर वाचला पाहिजे. म्हणून मी इथे म्हटलंय की विदाउट फोकसिंग ऑन द रिलेव्हंट कंटेंट. म्हणजे मग मागचा जो पॉइंट आहे, जर तुमचा सिलेबस जर व्यवस्थित तयार असेल, बरोबर, सिलेबस जर तुमचा बाय हार्ट असेल, तर न्यूजपेपर वाचायला माझ्या मते तुम्हाला 30 मिनिटापेक्षा जास्त वेळ नाही लागला पाहिजे. ओके, हे टार्गेट लक्षात ठेवा. ओके, मी म्हणून इथे दिलंय की 30 to 60 मिनिट्स डेली. 30 ते 60 मिनिटापेक्षा जास्त वेळ जर तुम्ही न्यूजपेपर वाचायला घेताय, याचा अर्थ तुम्ही टाइमपास करत आहात. येस, क्लिअर आहे, टाइमपास करत आहात. त्याच्या वेळेपेक्षा जास्त नाही म्हणणार मी, कारण त्या क्रक्स त्याच्यापेक्षा जास्त तिथे नाहीच आहे न्यूजपेपरमध्ये. एडिटोरियल वाचायचं आहे, काही सिलेक्टिव्ह न्यूज वाचायचे आहेत. ओके, आणि न्यूजपेपरवर वाटल्यास वेगळा व्हिडिओ ह्या सिरीजमध्ये आपण करणारच आहोत, तेव्हा डिटेल डिस्कशन करू. पण इथे ओव्हर रिलायन्स ऑन द ऑर ओव्हर इंडल्जिंग इन टू द न्यूजपेपर रिडिंग विल डेफिनेटली हॅम्पर यू. सेम जातं मॅगझिन्स बद्दल. आता ते जुनं झालं रे सगळं, की योजना मॅगझिन वाचा, कुरुक्षेत्र मॅगझिन वाचा, मंथली मॅगझिन येतात. ते आमच्या वेळेस होतं जेव्हा इन्फॉर्मेशनची अवेलेबिलिटी नव्हती. अशा प्रकारचे व्हिडिओ जर आमच्या वेळेस असते तर मी कधीच आयएस होऊन गेलो असतो, पण त्यावेळेस असं काही अवेलेबल नव्हतं. म्हणून योजना मॅगझिन दर महिन्याचं बघायचं, त्याच्यातले 2-4 पेजेस काढायचे, त्याच्या नोट्स बनवायच्या. कुरुक्षेत्र मॅगझिनचे 2-4 पेजेस काढायचे, त्याच्या नोट्स बनवायच्या. हे आम्हाला करावं लागत होतं. पण आता तुम्हाला सगळं आयतं उपलब्ध करून दिलेलं आहे ना. मग इफ यू हॅव गिवन द रेडीमेड मटेरियल, यू जस्ट नीड टू डायजेस्ट इट, ईट इट अँड डायजेस्ट इट. तेवढंच करायचंय. तो स्वतःहून ती टास्क कशाला करतायत. एका वर्षात पोस्ट काढायची आहे ना, मग एका वर्षात जर पोस्ट काढायची असेल तर जेवढं मटेरियल रेडीमेड मिळेल त्याच्यावर रिलाय राहा. अननेसेसरी मॅगझिन म्हणजे कुठले आता ट्रेंड तो आहे. मी एन्व्हायरमेंट पण शिकवतो, त्याच्यामुळे सर डाऊन टू अर्थ प्रश्न येत आहेत सर प्रिलिम्सला, डाऊन टू अर्थ मधून येत आहेत ना, मी नाही म्हणतच नाही, आय एम नॉट डिनाईंग दिस फॅक्ट. बट मग आता किती डाऊन टू अर्थ वाचणार. हे मॅगझिन जे आहे डाऊन टू अर्थ, हे वर्षभराची डाऊन टू अर्थ वाचणार का. मागे एक काळ होता 4-5 वर्षापूर्वी, ईपीडब्ल्यूचा ट्रेंड होता, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली. ईपीडब्ल्यू खूप वाचायला लागले होते मुलं. अरे पण हे रेग्युलर सगळं वाचन होणार आहे का, तर हे होणार नाही, टू बी व्हेरी फ्रँक. त्याच्यामुळे डू नॉट एंडल्ज इन टू दीज मंथली मॅगझिन्स ऑर न्यूजपेपर बियॉन्ड द सर्टन टाइम लिमिट. मी असं म्हणत नाही अजिबात वाचू नका, कृपया चुकीचा संदर्भ घेऊ नका, वाचलं पाहिजे, बट बियॉन्ड सर्टन लिमिट प्लीज डू नॉट इंडल्ज इन टू इट. येते लक्षात. ओके, यू मस्ट नो दिस थिंग. सो त्याच्यामुळे 30 to 60 मिनिट इज द टाइम फ्रेम वेअर यू हॅव टू रीड द न्यूजपेपर. आले लक्षात, राईट. दिस इज द 7th मिस्टेक. देन 8th मिस्टेक, यूपीएससी करायला आलोय सर. येस, तर यूपीएससी करायला आलोय तर मग सर 10 तास काय 12 तास काय. मी लेक्चर ऐकले जे टॉपर्स आहेत त्यांचे, आणि टॉपर्सने आम्हाला सांगितलंय की सर इफ यू वॉन्ट टू बिकम एन आयएस ऑफिसर यू हॅव टू स्टडी 15 hours अ डे. कसं काय शक्य आहे. ह्युमनली इट इज नॉट पॉसिबल टू स्टडी द 15 hours अ डे ॲट द स्टार्ट ऑफ युअर प्रिपरेशन. येस, इट इज पॉसिबल. मी स्वतः केलेलं आहे. ओके, शक्य आहे. पण केव्हा, जसं ग्रॅज्युअली हळूहळू. तुम्ही 15 तास पहिल्या दिवसापासून नाही करू शकत. जेव्हा तुमची प्रिलिम जवळ आली आहे तेव्हा तुमचं ग्रॅज्युअली वाढत जातं आणि तुम्ही 12, 13, 14, 15 तास हे करूच शकता. पण पहिल्या दिवशी 15 तास होत नसतंय, हे लक्षात घ्या. हे ते लक्षात. म्हणून अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन जे तुम्ही सेल्फकडनं स्वतःकडनं पहिल्याच दिवशी ठेवताय, त्याच्यावरून काय होतोय, गोल्स पण अनरिअलिस्टिक होतोय. सी, यू हॅव enormous amount of energy at the start of your preparation, so you make a plan accordingly की 15 तास अभ्यास करेल, काही टेन्शन नाही. ऑन पेपर लिहायला खूप चांगलं आहे रे, पण 2 तास बसल्यावर डोकं जड होतंय, बरोबर, झोप लागायला लागते, भूक लागते, स्ट्रेस येतोय, आजूबाजू चित्त लागत नाही, आजूबाजू बघतोय. हे जे सगळं होतंय बिकॉज यू डोंट हॅव द प्रॅक्टिस ऑर सिटिंग कॅपॅसिटी. सिटिंग कॅपॅसिटी ही हळूहळू बिल्ड होत जाते. म्हणून स्वतःकडनं ओव्हर एक्सपेक्टेशन ठेवू नका. ठीक आहे.
ओव्हर ॲम्बिशियस गोल्स बनवू नका, कारण ओव्हर ॲम्बिशियस गोल्स हे कधीच फॉलो होणार नाही आणि ते फॉलो नाही झाले तो डेफिनेटली तुम्हाला काय येणार, मग फ्रस्ट्रेशन येणार. मग परत तुम्ही त्या विशियस ट्रॅपमध्ये अडकतायत की फ्रस्ट्रेशन येतंय, बर्नआउट होतंय, डिसअपॉइंटमेंट आहे, हे सगळं स्वतःपासून होतंय. आणि हे सगळं स्वतःपासून झालं तर हे सगळे निगेटिव्ह ऍस्पेक्ट जर स्वतःपासून तयार झाले तर डेफिनेटली यू विल बर्न डाऊन. आणि मग स्वतः काय करणार की सर मग काही होत नाही माझ्याकडनं स्वतःकडनं काही अपेक्षा नाही, मग मला पासच व्हायचं नाहीये, मग माझ्याकडनं UPSC शक्य नाही आणि मग मी काय करतोय, मग मी इथे कशाला आलो. बरोबर, हे सगळं विशेष ट्रॅप मध्ये अडकतात. वेळ वाया घालवतोय रे त्याच्यात, कशाला वेळ वाया घालवायचाय. ठीक आहे, रिअलिस्टिक टार्गेट बनवूयात. रिअलिस्टिक टार्गेट कसे बनवायचे थोडक्यात इथे सांगतो. डायरी मेंटेन करा. ओके, डायरी मेंटेन करून एक प्रायोरिटी करा. डेली इंट्रोस्पेक्शन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, अनरिअलिस्टिक टार्गेटचं हे इथे पुढे त्याचं एक्झाम्पल दिलंय मी. अनरिअलिस्टिक टार्गेट बनवतोय कारण मला माझी कॅपॅसिटीच माहित नाहीये, आणि जर मला माझी कॅपॅसिटी माहित नाहीये तर मग मी दुसऱ्याचं कोणाचं तरी कंपॅरिझन करतोय आणि म्हणून मी तसे टार्गेट बनवतोय आणि मग ते पूर्ण होतच नाहीयेत. हे सरळ गणित आहे. ते कशाला करायचंय तुम्हाला, तो प्लीज डू नॉट डू इट. ओके, तो रिअलिस्टिकली टार्गेट बनवले पाहिजे. पहिली गोष्ट, ते कसे बनवायचे तो पुढचा पॉइंट आहे. ठीक आहे, पुढच्या पॉइंटमध्ये ते सांगतो. पण रिअलिस्टिक टार्गेट बनवा. जे काही छोटे छोटे विक्ट्रीज तुम्हाला असतील, विक्ट्रीज म्हणजे काय, आता ही प्रोसेस लेंदी आहे. UPSC प्रिपरेशन ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल खूप सोपं आहे, मी तुम्हाला सांगतो हे सोपं नाही. IAS व्हायचंय तुम्हाला, भारतातले टॉपमोस्ट जे क्रीम ब्युरोक्रॅट्स आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला एंट्री हवी आहे, तर मग ऑब्व्हियसली एफर्ट्स पण तेवढे करावे लागतील. आणि म्हणून प्रोसेस ही लेंदी आहे, टीडीएस आहे, टाइम टेकिंग आहे, एफर्ट्स टेकिंग आहे. ओके, फ्रस्ट्रेटिंग आहे, डेफिनेटली आहे. लेट्स एक्सेप्ट दिस फॅक्ट. मग त्याच्यातून आता सोल्युशन काय, तो सोल्युशन काय म्हणजे पूर्ण 1.5 वर्षाची जर प्रोसेस असेल, तुम्ही पहिल्याच अटेम्प्टला जर सक्सेस मिळणार असेल, या 1.5 वर्षाच्या प्रोसेसमध्ये डेफिनेटली खाचखळगे येतील. खाचखळगे येतील म्हणजे काय होणार की तुम्हाला वाटेल ना की सर आता बोर झालं, फ्रस्ट्रेशन झालं, बस सोडून देऊ का. प्रत्येकाला हे फ्रस्ट्रेशन येतं, प्रत्येक टॉपरला हे बिलीफ येतं, प्रत्येक टॉपरला हे वाटतं. मग त्या केसमध्ये आमचं सोल्युशन काय असतंय, छोटे छोटे टार्गेट्स बनवा. छोटे टार्गेट्स बनवून ते कंप्लीट झाल्यानंतर ते सेलिब्रेट पण करा. म्हणजे सर ह्या वीकसाठी मी हा प्लॅन बनवला होता, तो प्लॅन माझा एक्झिक्यूट झाला 100%. तो ऑन द संडे आय सेलिब्रेट. सेलिब्रेट म्हणजे लगेच कुठेतरी उन्हाळक्या करत सुटेल असं नाही. सेलिब्रेट इन माय ओन टर्म्स. म्हणजे कसं, मी ब्रेक घेईल, मी काही मूवी बघायला जाईल, किंवा मी सर सायकलिंग करायला जाईल, ट्रेकिंग करायला जाईल, जॉगिंग करायला जाईल, व्हॉट एव्हर, मी फ्रेंड्स सोबत जाईल 2 तास. तो ती माझी काय झाली, एक प्रकारे सेलिब्रेशन झालं. स्मॉल टार्गेट अचीव्ह झालेले आहेत तर ते मी सेलिब्रेट पण केले. यू हॅव टू कॉंग्रॅच्युलेट युअर सेल्फ, ओके, फॉर अचिव्हिंग द स्मॉल टार्गेट. देन ओनली तुम्हाला ते एन्थुझियाझम किंवा परत तुमचा कॉन्फिडन्स रिगेन होईल. आणि कॉन्फिडन्स रिगेन झाला तर तो नेक्स्ट वीकला टार्गेट्स कंप्लीट करण्यासाठी तो कॉन्फिडन्स काम करेल. तो हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे सेलिब्रेट द स्मॉल विक्ट्रीज. डेफिनेटली प्रायोरिटाइज द क्वालिटी ओव्हर क्वांटिटी. क्वालिटी मटेरियल 2 तासात 200 पानं वाचून होणार नाही आहेत तर नाहीच होणार आहेत. 2 तासात 10 पानं वाचून झाली तरी चालतील, पण ती क्वालिटी रिडिंग होतीये का, अंडरस्टँडिंग होतीये का, कन्सेप्च्युअल समजतंय का, त्याच्यानेच ते वर्कआउट होणार, अदरवाईज ते वर्कआउट होणार नाही. ठीक आहे, सो कन्सिस्टन्सी आणि स्मार्ट प्रिपरेशन हे या 2 गोष्टींनी येणार. ठीक आहे, आणि मग त्याच्यामुळे तुमचे एक्सपेक्टेशन जे पण आहेत ते रिअलिस्टिक व्हायला सुरुवात होतील. येते लक्षात. आता जसं मी सांगितलं की रिअलिस्टिक टार्गेट कसे बनवायचे, मग त्याचा हा 9th पॉइंट येतो आपला की सर रिअलिस्टिक टार्गेट बनवण्यासाठी यू नीड टू इंट्रोस्पेक्ट युअर सेल्फ. ओके, स्वतःला, आता इथे जे चित्र दिलंय तर आरशातच प्रत्येक वेळेस बघायचंय स्वतःला असं नाहीये. स्वतःचं इंट्रोस्पेक्शन ह्या प्रोसेसमध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. येते लक्षात. सेल्फ इंट्रोस्पेक्शन, not doing or not practicing the self introspection is the topmost mistake I must say. सगळ्या आतापर्यंत ज्या मी मिस्टेक सांगितल्या तुम्हाला त्याच्यातली सगळ्यात मोठी मिस्टेक आहे नॉट इंट्रोस्पेक्टिंग युअर सेल्फ. नॉट इंट्रोस्पेक्टिंग म्हणजे काय, वीकली करा. पूर्ण डे टू डे इंट्रोस्पेक्शन असलं पाहिजे असं काय नाही. मी जसं आता सांगितलं, एक डायरी मेंटेन करा, त्याच्यात तुमचे टार्गेट्स आहेत. टार्गेट्स नंतर मग वीकली लिहायचं की किती टार्गेट्स माझे कंप्लीट झालेत. ओके, मी टार्गेट जे ठरवले होते त्याच्यापैकी माझे 10 टार्गेट्स पैकी 7च टार्गेट कंप्लीट झाले. सो आय हॅव डन 70% ऑफ द वर्क बट 30% आय हॅव मिस्ड इट. मग त्याची कारणं काय, का बरं मिस झालंय 30%, मग ते मेजरमेंट घेऊ.
30% मिस होण्याची कारणं काय आहेत त्याचं अनालिसिस केलं. त्याचं अनालिसिस केल्यावर लक्षात आलं की इथे 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 माझा वेळ वाया गेला. ओके, मग तो वेळ मी कसा भरून काढू शकतो? दिस इज इंट्रोस्पेक्शन. येतंय लक्षात? आणि इंट्रोस्पेक्शन विल ओनली लीड टू द कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट, कंटिन्युअस अपग्रेडेशन. जर इंट्रोस्पेक्शन केलं नाही तर मग ऑब्व्हियसली काय होतंय की तुम्हाला तुमची स्ट्रेंथच माहित नाहीये. तुम्ही फक्त आउटर साइडने कंपॅरिझन करून तुमची स्ट्रेंथ ठरवण्याचा प्रयत्न करताय आणि तिथे डिफॉल्ट करतायत. ओके, तो टाइम फॉर सेल्फ रिफ्लेक्शन हा अत्यंत गरजेचा आहे. म्हणजे मी तुम्हाला जर सांगायचं झालं की ह्या 10 मिस्टेक्स मध्ये सगळ्यात मोठी मिस्टेक्स आणि सगळ्यात ज्याच्यावर काम केलं पाहिजे प्रायोरिटी बेसिसवर, तो म्हणजे हा पॉइंट आहे. येते लक्षात की इंट्रोस्पेक्शन, कंटिन्युअस इंट्रोस्पेक्शन इज द टॉप मोस्ट प्रायोरिटी आय वुड से इन युअर प्रिपरेशन. ओके, येते लक्षात? म्हणून डे 1 ला सुरुवातीलाच हे लक्षात ठेवा की कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट इज द टॉप मोस्ट प्रायोरिटी. दर वीकला इम्प्रूव्ह होईल, दर वीकला इंट्रोस्पेक्शन करा, माझ्यात काय चुकतंय, माझ्यात काय बरोबर आहे. आणि मग त्याच केसमध्ये जे टार्गेट अचीव्ह केलंय त्याच्यात सेलिब्रेट पण करा ना. जसं मी सांगितलं, सेलिब्रेट स्मॉल विक्टरीज. ह्या केव्हा होतील? जेव्हा इंट्रोस्पेक्शन करू तेव्हाच होतील ना, राईट? तो इंट्रोस्पेक्शन इज द की फॉर युअर सक्सेस, इज द की फॉर युअर कंटिन्युअस अपग्रेडेशन. आणि मग हे सगळ्या मिस्टेक्स अवॉइड करत असताना किंवा हे सगळं करत असताना जे आपण सगळ्यात जास्त विसरतो ते म्हणजे आमची फिजिकल आणि मेंटल हेल्थ अँड वेलबिंग, राईट? ॲज अन UPSC ॲस्पायरंट यू हॅव टू हँडल अ टू मच प्रेशर. आय नो दॅट. पण जे टू मच प्रेशर तुम्ही हँडल करतायत ते काही फक्त तुम्ही एकटे हँडल करत नाहीये. रादर आय वुड से UPSC is preparing you for the challenges in upcoming future when you will become an IAS officer, right? तुम्ही सर्व्हिस मध्ये गेल्यानंतर जे काही चॅलेंजेस तुम्हाला अपफ्रंट येणार आहेत, नोईंगली और अननोईंगली, ते काय सांगून येणार आहेत का चॅलेंजेस? अजिबात नाही. नोईंगली और अननोईंगली जे कुठले चॅलेंजेस तुमच्या समोर येतील ते सर्व चॅलेंजेस तुम्हाला जर हँडल करायचे असतील इफिशियंटली आणि त्याच्यावर सोल्युशन द्यायचं असेल, बिकॉज यू आर अ पब्लिक फिगर, यू विल बी अ पब्लिक फिगर अँड पीपल वुड सी टू इट की तुम्ही हे एक्झिक्युशन कसं करताय, तुम्ही घाबरून जाताय, तुम्ही इम्प्लिमेंट करतायत, काय तुम्ही करत आहात. जर हे व्यवस्थित झालं देन ओनली यू विल स्टँड बाय. ओके, राईट? तरच तुम्ही क्राऊड पासून वेगळे ठरतात आणि तरच तुम्ही चांगले अधिकारी म्हणून ओळखले जातात. तर याचं सगळ्यांचं प्रिपरेशन UPSC तुम्हाला प्रिपरेशन दरम्यानच करून घेते. म्हणून स्ट्रेस येतोय, अँझायटी होते, प्रेशर येतंय, ओके, बसून बसून पाठ दुखतेय, डोकं गरम होतंय, शारीरिक त्रास होतोय, वजन वाढतंय, ह्या सगळ्या गोष्टी होणार 1, 1.5, 2 वर्षात जे काही प्रिपरेशन फेज असेल तुमची. त्या सगळ्या गोष्टींमधून परत उठून तुम्हाला जर कोणी ऊर्जा मिळणार असेल तर ती म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराची आणि मानसिक स्थितीची काळजी घेतली पाहिजे. ओके, तो वेलबिंग, हेल्थ आणि वेलबिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आणि याच्यासाठी म्हणून एक्सरसाइज डेली केली पाहिजे. डे 1 पासून हे सुरू करा. अजून जर सुरू केलं नसेल तर करा. मी एक्सरसाइज काही बॉडी बिल्डिंग साठी म्हणत नाहीये किंवा खूप छान दिसण्यासाठी, शरीर यष्टी बनवण्यासाठी एक्सरसाइजचं सजेशन नाहीये. एक्सरसाइज इज टू व्हॉट? टू कीप युअर सेल्फ हेल्दी अँड हॅपी. ओके, येते लक्षात? कोणते हार्मोन रिलीज होतात माहिती आहे तुम्हाला? राईट, जे हॅपी हॉर्मोन्स असतात ते रिलीज होतात एक्सरसाइज केल्याने. स्ट्रेस लेवल कमी होत जाते एक्सरसाइज केल्याने. सो यू डू द एक्सरसाइज कुठल्याही फॉर्मॅटमध्ये करा. जिम करा, जॉगिंग करा, रनिंग करा, मेडिटेशन करा, काहीही करा. बट ट्राय टू डू द योगा करा. ट्राय टू कीप अ सम टाइम इन युअर डे. 10 मिनिटं म्हणतोय रे, जास्त नाही. त्याच्याने काही नुकसान होत नाही, त्याच्याने काही एक्झामचा, परीक्षेचा लॉस होत नाहीये. तो ट्राय टू कीप 10 to 15 to 20 minutes in your day where you will do the exercise and where you will rejuvenate your energy, rejuvenate yourself, okay, regain your energy and then start your day entirely afresh. येते लक्षात? ओके, सो त्याच्यामुळे एक्सरसाइज रेग्युलरली, इनफ डाएट घेतला पाहिजे. कारण आता आपण येतो UPSC करायला तर बऱ्याच वेळा आपण बाहेर येतो, म्हणजे बाहेरच्या शहरात, पुण्यासारख्या शहरात तुम्ही येणार, तिथे प्रिपरेशन करणार, मेसचं जेवण हे ते, तो त्या दृष्टीने आपल्याला फारसं न्यूट्रिशन मिळत नाही. सो त्याच्यामुळे किमान आपण वेलबिंगवर तर थोडा फोकस करूयात, राईट? तो एक्सरसाइज इज द टॉप मोस्ट पॉइंट हिअर आय वॉन्ट टू डिस्कस. ओके, आणि मग हे केलं तो डेफिनेटली तुमची स्टार्ट ही बेटरच होणार आहे. ओके, येते लक्षात? तो माझ्या मते याच्यापेक्षा जास्तही मिस्टेक असू शकतात. म्हणजे आन्सर रायटिंग करायची नाही, MCQ सॉल्व्ह करायचे नाही, रिव्हिजन करायची नाही, हे नोट मेकिंग करायची नाही, हे सगळे टॉपिक हे पण मिस्टेक्स मध्ये येऊ शकतात. पण हे सगळे सबसिक्वेंट व्हिडिओज मध्ये मी डिस्कस करेल तुमच्याशी. आता हा व्हिडिओ होता की इनिशियल स्टेजमध्ये कुठल्या 10 मिस्टेक्स असू शकतात आणि त्या तुम्ही अवॉइड केल्या पाहिजे त्याच्या संदर्भातला. तो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, राईट? तुमचे काय डाऊट्स आहेत, कमेंट्स आहेत ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.
स्कॉलरशिप टेस्ट ज्ञानदीप अकॅडमी घेत असते, त्याच्यामुळे ज्यांची आर्थिक परिस्थिती नसेल पण त्यांना त्यांचं IAS होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, त्यांना जर वाटत असेल तर त्यांनी आम्हाला डेफिनेटली कॉल करा. इथे तुम्हाला नक्कीच गायडन्स दिलं जाईल, त्यातल्या त्यात परवडणाऱ्या किमतीत गायडन्स मिळेल आणि बेस्ट फॅकल्टीकडनं, ज्या फॅकल्टीज फिक्स आहेत, चेंज होत नाही आहेत आणि त्या फॅकल्टीज ह्या किमान 5+ इयर्स एक्सपिरियन्स आहे टीचिंगमध्ये, अशाच फॅकल्टी तुम्हाला मिळतील इथे. सो ऑल द व्हेरी बेस्ट. जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही विचारू शकतात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.